हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। संध्याकाळच्या 7 वाजलेत। काम वगैरे तर काय नाही, चिमणीची आत्ती पण बसली होती, मी पण बसले होते। म्हटलं चला आता चिमणीच्या आत्तीची जरा तुम्हाला ओळख करून देऊया। सगळ्यांना प्रश्न पडला असेल ही चिमणीची आत्ती नेमकी कोण आहे। हा जो नवीन प्राणी दिसत आहे व्हिडिओ, जुन्या लोकांना माहित आहे कोण आहे, पण जे नवीन आले आहेत ना, कारण चिमणीची आत्ती गावाला गेलेली ना, तर आपले 3000 सबस्क्रायबर्स होते, त्यामुळे कुणाला माहित नाही की चिमणीची आत्ती नेमकी कोण आहे। जे की नवीन आलेले आहेत तर त्यांना सांगते, चिमणीच्या पप्पाची मानलेली बहीण आहे। तिचं गाव कोणतं आहे ग सांगा? आर्णी, उस्मानाबादची आहे ना, लातूर साईडलाच येते। पण मी तर काय अजून गेलेले नाही। तिने सारखी बोलते मला चल चल थांब चिमणे, पण अजून काय मला वेळ नाही भेटला। पण आम्ही जाणार आहे गावाकडे मज्जा करायला, बघू आता कधी घेऊन जाते, टाइम भेटल्यानंतर जाऊ। म्हटलं आता जरा चिमणीच्या आत्तीची ओळख करून द्यावी। तशी हिनं ना किती दिवाळीमध्ये भाऊबीजला गेली होती गावाला, ते आता 2-3 दिवस झाला आले, मस्त 2 महिने जाऊन गावाला मज्जा वगैरे करून आले फुल। आणि इथं आम्ही उगं करमत नाही म्हणून बसलो, ये बोललो तर काही यायचं नावच घे ना। मग तिनं आत्ता कुठं जाऊन आलेले आहे गावावरून, आणि गावावरून आल्यावरून ना तिची मज्जा झालेली आहे। कारण पूर्ण घरामधला राडा काढला होता, कारण तिला आणण्यासाठी ना घरातली सगळेच गेले होते। थोडाफार कार्यक्रम होता त्यांचा गावाकडे, मग सगळीच गेले होते, त्यामुळे आठवडाभर घर बंद होतं, पूर्ण राडा झाला होता घरामध्ये। मग आता मॅडमना घेऊन आलेत, म्हटलं साफसफाई तर करणं भागच आहे। तसा मी बनवला नाही, कारण बोलली की मी काळी झाले गावाकडे जाऊन, उगं मला काढू नको, माझी मम्मी ब्लॉग बघते। म्हटलं मम्मी तिचा व्हिडिओ काय जास्त शूट नाही केला, नॉर्मल केला शॉर्टमध्ये वगैरे, जे की तुम्हाला दिसला की भरपूर जणांच्या कमेंट पण आल्या होत्या की कोण कोण आहे, कोण कोण दिसायले की नवीन ब्लॉगमध्ये। तर घरचेच आहेत सगळे, पण जास्त करून ते कधी कामामुळे म्हणजे दिसत नाहीत वगैरे। कॉल यायलाय, थांबा, सॉरी बरं का, चिमणीच्या पप्पांचा कॉल आला होता। दिवसभर काय त्यांना आठवण येत नाही, पण काय माहिती कुठं उजाडलं, बरोबर व्हिडिओ काढायला घेतला ना, बरोबर त्यांचा कॉल आला। आता बाहेरचा थोडाफार आवाज येत असेल, कारण आमचं बॅकग्राऊंडच तसं आहे। आणि चिमणीचं तर नाटक कायमचंच आहे। चिमणे तू बोल, काय बोलते? लहान पोरं बाहेर खेळत आहेत। तशी ही तुम्हाला दिसायला छोटी दिसत असेल, मी जरा जास्तच मोठी दिसत असेल, तशी ही लहानच आहे, मी मोठी आहे। ते लातूर साईडला ना लहानपणीच लग्न करतात, काय सांगू शकत नाही। आमच्या इकडे तर करत नाहीत 18 कंप्लीट झाल्याशिवाय, पण ह्यांच्या इकडे 14-15 वर्षामध्येच लग्न करते। जे लातूर साईडचे त्यांना तर माहीतच असेल लवकर लग्न करतात, त्यामुळे हिनं छोटीच आहे माझ्यापेक्षा, किती 4-5 वर्षांना तर छोटे आहे चिमणीची आत्ती। हो आत्ती छोटे आहे तुझी। चिमणीला आपलं खेळायला कार्टून झालेलं आहे, दोघींच्या उमरमध्ये जास्त फरक नाही, थोडाफार फरक आहे। ती पण बारके ही पण बारके, दोघींचं जमतं आपलं, दोघी मस्त अशा खेळते तर काय नाही। चिमणीला सध्या काय झालेलं आहे माहित नाही, जास्त रडते, तिनं काय घरात बसायचं नाव घेत नाही, मग असं बाहेर घेऊन यायला लागतंय तिला। पब्लिक दिसल्यानंतर खेळते, तिला आत्ती लागायले, त्यामुळे आत्तीकडे तिला आणून सोडले, बाबा खेळ। स्वयंपाक तर आता चिमणीचे पप्पा आल्यानंतर बनवेन। म्हटलं जरा चिमणीच्या आत्तीची थोडीफार ओळख करून द्यावी। आणि चिमणीच्या आत्ती इथं आलेल्या आहे, तिच्या मम्मीला करमत नसेल, तिची मम्मी सुद्धा आपले ब्लॉग बघते, तिच्या मम्मीला सुद्धा हे कार्टून दिसेल, जेणेकरून तिच्या मम्मीच्याही चेहऱ्यावर स्माइल येईल, माझी मई म्हणून हा व्हिडिओ ना स्पेशली चिमणीच्या आत्तीच्या मम्मीसाठी बनवत आहे। कारण त्यांनी मला बोलत होते की, मी बोलले त्यांना की मला करमत नाही, पाठवून द्या पायलला, तर त्यांनी बोलले तुम्ही घेऊन जाचीला, पण मला करमणार नाही, त्याचं काय? म्हटलं आता जाऊ दे, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवूया की म्हणजे तो व्हिडिओ बघून त्यांना सुद्धा करमेल आणि छान वाटेल की हा मई काय नाही फरक पडत नाही, ही बाईब निवांत जिथं जाईल तिथं हसून खेळूनच आहे। मम्मी आपली रडत होती त्या दिवशी हिनं येताना आठवणीमध्ये, आणि हिनं आपली खुश आहे, हिचं काय नाही, हिला कुठं पण नेऊन सोडलं तर हिनं खुशच राहिला, असा प्राणी आहे हा, त्यामुळे काय नाही। मग ही आहे चिमणीची काय आत्ती, शेराचा भात खाती पण अंगावर मांस काही येत नाही, अशी ही आत्ती। जिथं मी गावाला गेलेली, मला वाटलं हिनं थोडीफार सुधरून येईल वगैरे, पण काही नाही, जशाच्या तशा हिच्या अंगावर काय मांस वगैरे तर चढतच नाही। तुझं काय मम्मा, तुला बोलायचं? ओके बघ पिलू, बघ कोण पिलू, बघ हा बाय। हे चिमणीचं तर चालूच राहणार, काय नाही, चिमणीच्या आत्तीची ओळख करायसाठीचा छोटासा व्हिडिओ होता। चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ। शिक तू शिक।